श्रील भक्ति विनोद ठाकुर महाशय की जय, गदाधर पंडित की जय, निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंदनामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगाय रूपानुवरते नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या विशेष तिथी दिवशी। आज गदाधर पंडित आणि भक्ती विनोद ठाकूर यांचा तिरोभाव दिवस आहे आणि त्याचबरोबर आज 5 जुलै परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या तारखेनुसार आज 75वी व्यासपूजा देखील आहे। तारखेनुसार 5 जुलै 1949 रोजी मंगळवारी रात्री 11-11:30च्या दरम्यान महाराजांचं प्राकट्य आरोडे गावामध्ये झालं आणि त्याच दिवशी एकादशी तिथी प्रारंभ झालेली होती संध्याकाळी आणि म्हणून एकादशी दिवशी आपण व्यासपूजा साजरी करतो। आजपासून एक 8-10 वर्षापूर्वी जेव्हा व्यासपूजा व्हायची आम्ही नवमीला व्यासपूजा करत होतो। नवमीला व्यासपूजा आणि मग दशमीला दीक्षा कार्यक्रम आणि एकादशीला आषाढी एकादशीचा कार्यक्रम। कारण का त्या तारखेनुसार सगळ्यांना वाटायचं किती नवमी होती, पण एक 8-10 वर्षापूर्वी जेव्हा कॅलेंडर चेक केले आणि पंचांग चेक केल्यानंतर कळालं की आषाढी एकादशी संध्याकाळी प्रारंभ झालेली होती त्या दिवशी आणि एकादशी प्रारंभ झाल्यानंतर 11 वाजता महाराजांचं प्राकट्य झालं आणि म्हणून आपण एकादशी जेव्हा ब्रह्ममुहूर्ताला टच करते किंवा ब्रह्ममुहूर्ताला असते तेव्हापासून आपण एकादशीचा उत्सव साजरा करतो। त्याचबरोबर आपले एक मुख्य आचार्य भक्ती विनोद ठाकूर एक मुख्य आचार्य किंवा जे गौडीय संप्रदायाची ज्यांनी सुरुवात केली असं म्हणू शकतो आपण। चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्यानंतर जवळजवळ 200 वर्ष एक पूर्ण गॅप पडलेला होता।
चैतन्य महाप्रभू नंतर षड गोस्वामी झाले आणि त्यानंतर एक 200 वर्षाचा कालावधी ज्यावेळी गौडीय संप्रदाय प्राय असा नष्ट झाल्याप्रमाणे होता आणि सगळेजण तथाकथित आपापल्या पद्धतीनुसार किंवा आपापल्या बुद्धीनुसार भक्ती करण्याचा प्रयत्न करायचे आणि ते करत करत वेगवेगळे अपसंप्रदाय देखील चालू झाले आणि असे 13 अपसंप्रदाय प्रारंभ झालेले होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्णन करण्यात आलेलं आहे. कर्ता भाजा, सखी बेकी, प्राकृत सहजिया, औल बाउल, चैतन्य गोसाई हे असे सगळे अपसंप्रदाय चालू झालेले होते. चैतन्य महाप्रभूंच्या नावानी हे सगळे अपसंप्रदाय की चैतन्य महाप्रभूंची भक्ती किंवा चैतन्य महाप्रभूंच्या नावाखाली हे सगळे चुकीचे कार्य चाललेले होते. आम्हाला गोपी भाव प्रकट झाला, आम्हाला कृष्णाची बासरी ऐकण्यासाठी प्राप्त झाली किंवा भगवंतांच्या अहैतुकी भगवंतांच्या अनुपस्थितीमुळे रडणं चालू झालं आणि सहजीय झालं. सहजीया या शब्दाचा अर्थच आहे की कोणत्याही नीती नियमांचं पालन न करता सहजपणे रिलॅक्स. जसं बाहेरच्या जगात पण आपण पाहतो सगळं करून सगळं खायचं प्यायचं आणि भक्ती करायची. नाही, आमचं मनात देव आहे, आम्ही मनापासून भगवंतांची भक्ती करतो. मांसाहार व्यभिचार सगळं झाल्यानंतर त्यांना वाटतं नाही मन चंगा तो कटौत में गंगा. लोकांच्याकडे मन चांगलं पाहिजे. भगवंत कुठेही भेटतात. मी दरवेळी ज्यांना ज्यांना भेटतो त्या सगळ्यांचे असते आम्ही पण महाराज विष्णूचे भक्त आहे, आम्ही पण कृष्णाचे भक्त आहे, आम्ही वर्षानुवर्ष आमच्या घरामध्ये भगवंतांची भक्ती आहे. पण त्यांना नीती नियम कोणते नको. त्यांना म्हटलेलं आहे सहजीया, सहजपणे. जसं आपल्याला जी गोष्ट सहजपणे प्राप्त होते त्याची किंमत राहत नाही, व्हॅल्यू राहत नाही. आणि भगवंतांचं नाव किंवा भगवंतांची भक्ती ही सहजपणे मुफ्त किंवा निशुल्क प्राप्त झालेली आहे म्हणून त्याची किंमत लोकांना माहीत नाही. पण आध्यात्मिक जगताचं हे भौतिक जगत जे आहे प्रतिबिंब आहे आणि आध्यात्मिक जगामध्ये सगळ्यात मोठं श्रेष्ठ सगळ्यात किमती वस्तू ही भौतिक जगामध्ये त्याची किंमत नाही आहे. आणि भौतिक जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जी वस्तू आहे ती आध्यात्मिक जगामध्ये त्याला काही किंमत नाही, प्रतिबिंब असल्यामुळे, रेप्लिका. तर आध्यात्मिक जगामध्ये गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. आणि या भौतिक जगामध्ये काय काम वासना आहे. ही काम वासना भौतिक जगाचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन केंद्र आहे आणि त्याच केंद्रबिंदूला सगळं पूर्ण आधारित आहे. मग पत्नी, घर, कुटुंब, जॉब, कार्य सगळं ते मेन तेच केंद्रस्थान आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे मैथून आगार. जसं आगार असं बस डेपोला म्हटलं जातं आगार, बस आगार डेपो त्याला आगार म्हणतात, तसं मैथून आगार म्हटलेलं आहे. पण तेच आध्यात्मिक जगतामध्ये त्याची काही किंमत नाही. तिथं शुद्ध प्रेम आहे, इथं काम आहे. आणि तेच हरिनाम संकीर्तन शुद्ध रूपानं पोचवण्यासाठी भक्तिविनोद ठाकूरांनी सगळ्यात पहिला प्रयत्न प्रारंभ केला. तर भक्तिविनोद ठाकूरांनी आपली ट्रू आयडेंटिटी म्हणू शकतो, आपलं स्वरूप जे आहे आध्यात्मिक जगामध्ये ते त्यांना माहीत होते. जे आचार्य आहेत हे सर्वसाधारण मनुष्य किंवा सर्वसाधारण व्यक्ती नाही आहेत आपल्यासारखे. आपण बद्ध जीव आहोत आणि ते नित्य सिद्ध आहेत. ते नित्य सिद्ध असल्यामुळे सिद्ध अवस्थेमधून कोणत्या ना कोणत्या सेवेसाठी भगवंतांची सेवा करण्यासाठी इथे येतात. सेवा झाल्यावर पुन्हा भगवतधामात निघून जातात. आपण नित्य बद्ध आहे, आपण सदैव बद्ध अवस्थेमध्ये असतो, मायेच्या अधीन बांधलेले असतो. पण गुरु आणि कृष्णांच्या कृपेमुळे कुणाची तरी कृपा होते आणि आपण कृपा सिद्ध होतो. प्रभुपादांची आपल्यावर कृपा झाली म्हणून आपण प्रभुपादांच्या संपर्कात आलो. तर भक्तिविनोद ठाकूरांचं नित्य स्वरूप, त्यांचे एक भजन आहे कल्याण कल्पतरू म्हणून भजनचे एक मालिका ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ते लिहितात, युगल सेवाय श्रीरास मंडल नियुक्त करो आमाय, ललिता सखीर अयोग्य किंकरी भक्ती विनोद धरी ते पाय. ते म्हणतात युगल सेवा आहे, ते आपल्या सेवेचं वर्णन करून सांगत आहेत. युगल म्हणजे श्रीमती राधाराणी आणि कृष्ण, ज्याला युगल जोडी आपण म्हणतो. युगल सेवाय म्हणजे राधा आणि कृष्णांच्या सेवेसाठी. श्री रास मंडल
जेव्हा रास लीला होते त्याच्यामध्ये मी सेवा करते. नियुक्त कोरो आमाय, त्याने आम्हाला नियुक्त केलेलं आहे. ललिता सखीर, आणि ललिता सखीची मी अयोग्य किंकरी म्हणजे मंजरी आहे. दासानुदास तिथं पण असं नाही की मी डायरेक्ट राधाराणीची आहे, नाही. ललिता सखीर अयोग्य किंकरी, ते म्हणतात मी अयोग्य आहे तरी सुद्धा ललिता सखीनं मला ठेवलेलं आहे. किंकरी म्हणजे किंग करोमी, मी काय करू शकतो. किंग करोमी, मी काय करू शकतो, त्याच्यावरूनच शब्द आहे. किंकर आणि किंकरी. किंकरी म्हणजे स्त्रियांसाठी, किंकर म्हणजे पुरुषांसाठी. तर आता ही ललिता सखीची अयोग्य किंकरी, भक्ती विनोद धरी ते पाय, आणि ते मी भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. क्लिअर आहे, त्यांना माहित आहे की त्यांचं धामामध्ये सेवा काय. आणखी एक भजन त्याने लिहिलं, सिद्धी लालसा. लालसा म्हणजे सदैव लालायित असणं. जसं आपण म्हणतो ना, भगवंता तुम्ही कृपा करा, वैष्णव ठाकूर दयार सागर माझ्यावरती कृपा करा. तर ते सिद्धी लालसा नामक ते पुढे लिहित आहेत आपलं वर्णन. वर्णे तरित वास तारावली कमल मंजरी नाम, सारे 12 वर्ष होय सतत शानंद सुखद धाम. वर्णे तरित वास तारावली, जसं आकाशामध्ये विजा चमकतात, त्या विजा चमकल्यानंतर जो चमकणारा जो रंग आहे, चांदीचा जसा रंग असतो तसे त्यांचे कपडे आहेत. वर्णे तरित वास तारावली, ते माझे कपडे आहेत, रंग. कमल मंजरी नाम, माझं नाव काय, कमल मंजरी. 12.5 वर्ष हय सतत, माझं वय किती आहे, 12.5 वर्ष, आणि कायम वाढत नाही, ते तिथं स्टॉप झालंय. 12.5 वर्ष वय सतत. स्वानंद सुखद धाम, स्वानंद सुखद म्हणजे गोलोकधाम, ज्या ठिकाणी भगवंतांच्या लीला चालतात. आणि म्हणून त्यांनी जेव्हा घर बनवलं गोद्रुम द्वीपमध्ये, त्याने घराचं नाव सुद्धा ठेवलं स्वानंद सुखद कुंज. ज्या कुंज गलीन में राधा आणि कृष्णांच्या लीला चालतात, त्याने घराचं नाव सुद्धा ठेवलं. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर लिहितात की जेव्हाही मी घरी जातो, सगळे भक्त, माझी मुलं, माझा कुटुंब एकत्रित येऊन भगवंतांची प्रार्थना करत असल्यामुळे मला वाटते की मी घरी आल्यानंतर गोलोक धामात आलो. जे दिने गृहे भजन देखी गृहे ते गोलोक भाय. मी घरी आल्यानंतर वाटतंय गोलोक, कारण का कधी घरी कोणी भांडण करत नाही, सगळे कीर्तन करत आहेत. कारण भगवंतांच्या धामामध्ये कोणताही वाद विवाद काहीच नाही. कथा गानम नाट्यम गमनमपि वंशी प्रिय सखे, चिदानंदम ज्योति परमपि तदा स्वाध्यमपि च, स यत्र क्षीराब्धि श्रवति सुरभिभ्यश्च सुमहा, निमेषार्धाख्यो वा व्रजति नहि यत्रापि समयः. ब्रह्माजी ब्रह्मसमितीमध्ये लिहितात, भगवंतांच्या धामामध्ये कथा गानम नाट्यम गमनमपि वंशी प्रिय सखी. भगवंतांच्या धामात चालणं पण नृत्य करण्याप्रमाणे, तिथं चालणं देखील नृत्य करण्याप्रमाणे, बोलणं पण गायन केल्याप्रमाणे. कथा गानम, जो कोणी बोलते ते पण असं गायन केल्यासारखा आवाज येतो, असं भगवंतांचं धाम आहे. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर लिहित आहेत की जेव्हाही मी घरी आल्यानंतर मी पाहतो माझे सगळे कुटुंबातील सदस्य भजन करत आहेत, कीर्तन करत आहेत, मला वाटतं की मी पुन्हा गोलोक धामात परत आलो. जे दिने ग्रहे भजन देखी गोलोक गृहे ते गोलोक भाय, घर गोलोक समान वाटू लागतं. आणि म्हणून गुरु महाराजांची इच्छा होती, गुरु महाराज दरवेळी सांगत असतात की प्रत्येक गृहस्थ भक्तांनी अशी तयारी करावी की त्यांना मंदिरात आल्यानंतर असं वाटायला पाहिजे मी घरी आलो, आणि घरी गेल्यानंतर वाटायला पाहिजे मी मंदिरात आलो. म्हणजे दोन्ही ठिकाणी अशी व्यवस्था पाहिजे, घरी आपलं मंदिर आणि मंदिराला आपलं घर. तर लहानपणापासूनच त्यांची जी शुद्ध भक्ती ती सर्वांनी पाहतच होते. श्रील भक्ती सिद्धांत क्षमा करा सच्चिदानंद भक्तिविनोद ठाकूरांचा आविर्भाव 1838 मध्ये नादिया जिल्ह्यामध्ये झाला, वेस्ट बेंगाल, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सुद्धा अवतरित झाले. आणि राधा माधव आणि गौर गदाधरांची सेवा त्यांनी संपूर्ण जगाला शिकवली. लहानपणातच, अगदी लहान असते वेळीच ते वेगवेगळे त्यांनी अभ्यास केलेला होता. लहानपणी जेव्हा ब्रह्मचारी होते
त्यावेळी ते मुंडकं असतं, मुंडकं स्कल म्हणतात ना, स्कल मुंडकं, जे त्याला फक्त मुंडक किंवा मुंडकच म्हणतात ना, स्कल, तर त्याच्यावर ते खेळायचे आणि त्या मुंडकाला दूध पाजवायचे आणि दूध पाजवल्यानंतर ते मुंडकं हसायचं पूर्णपणे. तर असे म्हणजे त्यांच्याजवळ शक्ती किंवा त्यांनी त्या सर्व विद्या प्राप्त केलेल्या होत्या. आणि सदैव आपल्या शक्तीचा त्याने कधीही असा प्रचार मात्र कधी केला नाही. जरी त्यांच्याजवळ वेगवेगळ्या असे योग किंवा अष्टांग सिद्धी जरी असल्या तरी त्यांनी कधीही त्याचा प्रचार केला नाही. त्यांचे 1896 साली त्यांनी सगळ्यात पहिला ग्रंथ, सुरुवात कृष्ण भावनेची किंवा चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाची सुरुवात जर म्हटली, प्रभुपादांनी तर केलीच पाश्चिमात्य देशात जाऊन, पण बघा बरोबर 1896 कोणतं वर्ष आहे? प्रभुपादांचा आविर्भाव झाला. आणि त्याच वर्षी त्यांनी आपल्या एक ग्रंथ लिहिलेला होता, द लाईफ अँड प्रिसेप्ट्स ऑफ लॉर्ड चैतन्य, गौर लीला स्मरण म्हणून ग्रंथ त्यांनी कॅनडा युनिव्हर्सिटीला पाठवला त्या वर्षी. तो कॅनडा युनिव्हर्सिटीला चैतन्य महाप्रभूंचा ग्रंथ पोचला आणि इथं चैतन्य महाप्रभूंचे सेनापती अवतरित झाले. किती योग आहे. जसं चैतन्य महाप्रभू म्हटले, यदि पापी दुराचारी दुरे देशे जाय. जेव्हा पापी आणि दुराचारी लोक भक्ती सोडून, देश सोडून पळून जातील दुसऱ्या देशामध्ये, मोर सेनापती भक्त, माझा एक सेनापती भक्त त्यांना तिथं जाऊन भक्ती देईल. आणि तेच वर्ष 1896 ज्यावेळी त्यांनी ग्रंथ पाठवला आणि या ठिकाणी प्रभुपाद अवतरित झाले. त्यांचे एक मित्र होते शिशिर कुमार घोष, त्यांनी पत्रिका लिहायचे, ते अमर बाजार पत्रिका. आणि हे तरुण कांती घोष जे होते, तरुण कांती घोष प्रसिद्ध पत्रकार बंगालचे, त्यांचे नातू होते. आणि यांनी आपल्या ग्रंथामध्ये किंवा त्या अमर बाजार पत्रिकेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की मी चैतन्य महाप्रभूंना पाहिलं नाही किंवा त्यांच्या 6 गोस्वामींना पाहिलं नाही, पण मी निश्चित सांगू शकतो की हे 7वे गोस्वामी आहेत. प्रभुपाद एकदा प्रवचनात सांगत होते की भक्तिविनोद ठाकूर वॉज द 7th गोस्वामी. देर वेर 6 गोस्वामीज ऑफ वृंदावन. भक्तिविनोद ठाकूर वॉज 7th गोस्वामी. तर एकटा शिष्य म्हटला, प्रभुपाद यू आर 8th गोस्वामी. प्रभुपाद म्हटले, यू आर 9th गोस्वामी. तर 7वे गोस्वामी भक्तिविनोद ठाकूर राहिले. तर भक्तिविनोद ठाकूर वयाच्या 2 वर्ष जेव्हा होते, त्यांनी वयाच्या 2ऱ्या वर्षीच त्यांना संपूर्ण काव्य कविता कंठस्थ होते, आध्यात्मिक कविता. 6 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांनी महाकाव्य महाभारत ते त्यांना परिचित होतं. किती? 6 वर्षाचे, 26 वर्षाचे नाही, 6 वर्षाचे. 9 वर्षाचे झाले त्यांना पूर्ण ज्योतिष विद्या तयार झाले. 10 वर्षामध्ये आले तेव्हा त्यांनी सगळं ज्योतिष विद्या वगैरे सोडून भक्ती मार्गामध्ये स्वीकार केला. आणि त्यांना चैतन्य महाप्रभूंचं चैतन्य चरितामृत शोधण्यासाठी त्यांना 12 वर्ष लागले. 12 वर्ष एक चैतन्य चरितामृत. आता कोणी साधारण व्यक्ती चैतन्य चरितामृत शोधणारा नाहीये. बंगाल आणि ओडिसाचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, त्यांची इंग्लिश ऐकून ब्रिटिश लोक सुद्धा विचार करायचे, त्यांची आणि भक्तिसिद्धांत सरोज ठाकूरांची. आपल्या भाषेमध्ये किती 50-100 शब्द आपण वापरतो, झाली भाषा. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे 50,000 शब्दांची डिक्शनरी त्यांच्या डोक्यात होती. असे शब्द वापरायचे ते ब्रिटिश लोकांना सुद्धा कळत नव्हते. त्यांचे वडील हे भक्तिविनोद ठाकूर आहेत. तर त्यांचे नानाजी राजवल्लभ दत्त कटकचे होते आणि त्यांच्याच आदेशानुसार यांनी पूर्णपणे भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार चालू केलेला होता. त्यांचं स्केड्युल जर आपण पाहिलं, गृहस्थ असून सुद्धा, गृहस्थ होते, स्टेट मॅजिस्ट्रेट होते आणि घरी 13 मुलं होते. 1-2 नाही, किती? 13 मुलं. आणि 13 मुलांचे पिता हे भक्तिविनोद ठाकूर. आता त्यांचं स्केड्युल डेली रुटीन
जर आपण पाहिलं रात्री 8 ते 10 2 तास विश्राम. कधी 8 वाजता रात्रीपासून चालू आहे स्केड्यूल. रात्री 8 ते 10 2 तास विश्राम. 10 ते 4 ते लिहायचे ग्रंथ, जे त्यांचे भजन किंवा आचार्यांच्या टीका, कल्याण कल्पतरू, शरणागती, जितके भजन आणि टीका आहेत ते लिहायचे रात्री 10 ते 4, जेव्हा आपली झोपायची वेळ असते. ते जागून ते टीका लिहायचे. त्यानंतर 4 ते 4:30 थोडा ब्रेक. 4:30 ते 7 जप करायचे, हरे कृष्ण महामंत्राचा जप. 7 ते 7:30 करस्पॉन्डन्स, म्हणजे आलेल्या पत्रांचा पत्रव्यवहार, उत्तर देणं, करस्पॉन्डन्स ज्याला म्हणतो. 7:30 ते 9:30 सकाळी शास्त्रांचं अध्ययन. किती स्कॅज्युल, 1 मिनिटाचा इकडं तिकडं गॅप नाही. 7:30 ते 9:30 सकाळीच. आता रात्रभर जागलेला माणूस आहे, तर रात्रभर झोपून सुद्धा आम्हाला झोप येते सकाळी, आणि तर रात्रभर जागून सुद्धा त्यांचा जप आणि जप नंतर अध्ययन. 9:30 ते 10 अर्धा तास प्रसादाची वेळ. आता प्रसाद मध्ये काय, अर्धा लिटर दूध, काही फळं आणि 2 चपाती. अर्धा लिटर दूध, काही फळं आणि 2 चपाती. मग 10 ते 1 कोर्टात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. तर त्यांनी कोर्टात जायच्या वेळी त्या गोद्रुम द्वीपमधून, स्वरूपगंजमधून नदियाला जायसाठी त्यांना वेळ जायचा. मग ते बोट पार करा, टांगा बसा, गाडीत बसा. ते म्हटले आता मी सोडणार आहे जॉब. म्हटले नाही, सोडू नका. तुम्ही जॉब सोडले तर आमचं काय होईल. जे 100 ब्रिटिशर्स दिवसभरात काम करायचे ते 1 तासात काम करायचे, एवढी त्यांची तीक्ष्ण बुद्धी होती. 100 ब्रिटिशर्स 1 दिवसात जे काम करायचे ते 1 तासात करायचे. म्हणून त्यांच्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी स्पेशल रेल्वे ट्रॅक टाकले. रेल्वे ट्रॅक आजपर्यंत होते, ते आता नष्ट झाले. रेल्वे ट्रॅक, आणि त्यांच्यासाठी फक्त त्यांच्या दरवाजापर्यंत, नादियापासून त्यांच्या घरापर्यंत रेल्वे यायची. कृष्णनगर ते स्वरूपगंज, स्वानंद सुखंद कुंज घरापर्यंत त्यांच्यासाठी स्पेशल रेल्वे. तर इतकी त्यांची बुद्धी होती. कोर्ट 10 ते 1, मग 1 ते 2 घरी यायचे, फ्रेश व्हायचे. पुन्हा 2 ते 5 कोर्टात जायचे, ऑफिस टाइम. 5 ते 7 जे संस्कृत शास्त्र आहेत त्याचं बंगालीमध्ये अनुवाद करायचे, बंगाली अनुवाद. संध्याकाळी 5 ते 7. 7 ते 8 या वेळेमध्ये स्नान करून आपलं डिनर प्रसाद, त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध, फळांच्या ऐवजी भात आणि 2 चपाती. प्रसाद पण आहे, 2 वेळा प्रसाद, सकाळी 9:30ला, संध्याकाळी 7ला. 7 वाजता अर्धा लिटर दूध आणि चपाती आणि भात, आणि 8 वाजता मग विश्रांती. मग पुन्हा डेली स्केड्यूल चालू. तर टोटल जर बघितलं तर टोटल 24 तासामध्ये झोप 3 तास, 3 आवर्स. रायटिंग 8.5 आवर्स. लिखाण, मग ते बंगाली असो, इंग्रजी असो, शास्त्रांचं लिखाण 8.8 तास. जप आणि अध्ययन 2 तास जप, 2.5 तास अध्ययन शास्त्रांचं, 4.5 तास, आणि ऑफिस ड्युटी 6 तास. किती कडक स्केड्युल आहे, कठोर. आपण विचार सुद्धा करू शकत नाही इतकं कठोर स्केड्युल आहे. झोपायला फक्त 3 तास, 30 तास नाही, दिवसातून 3 तास झोपायला. लिहायला 8.5 तास, जप आणि अध्ययन करण्यासाठी 4.5 तास, आणि वर्क 6 तास. त्यांनी आपल्या जीवनामध्ये 100 पेक्षा अधिक आध्यात्मिक ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे, मोर दॅन 100. नंतर त्यांची विशेषता दुसरी, त्यांनी चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान शोधून काढलं. ही त्यांची देण आहे आपल्यासाठी. सगळ्यांना वाटायचं चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आत्ता जे नवद्वीप आहे ते आहे, आणि सगळ्यांना वाटायचं तिकडंच आहे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान, आता जिथं नवद्वीप स्टेशन आहे ते. पण त्यांनी जगन्नाथदास बाबाजींच्या कृपेने किंवा त्यांच्या मदतीनं त्यांनी पाहिलं एकदा घरातून, त्यांच्या टेरेसवरून दिसायचं जिथं आता योगपीठ आहे, ही जी गौर आरती आपण गातो,
शिव शुक नारद प्रेमे गदागद, हे सगळं दिसायचं त्यांना. ब्रह्मा नारद हे सगळे आरती करण्यासाठी आले चैतन्य महाप्रभूंची. किंवा जयो जयो गौरा चांदेर, ती जी आरतीची शोभा त्यांनी पाहिली. त्यांना वाटायचं मलाच दिसतंय की ऑथोराइज्ड आहे. मला तर भाव प्रकट झाला, पण ऑथोराइज्ड आहे का? कारण का गुरु साधू आणि शास्त्र यांचं प्रमाण असल्याशिवाय आपण कधी ते अधिकृत होत नाही. आणि म्हणून त्यांनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर जगन्नाथदास बाबाजी, त्यांचं वय होतं 120. ते राहायचे नवद्वीपमध्ये, कदंबच्या वृक्षाखाली त्यांची तिथं समाधी आहे. तिथंच त्यांचं भजन कुटीर सुद्धा आहे. तर त्यांना तिथून काय म्हणतात, पालखी नाही, ते दोन असे असतात ना जे कावड सारखे असतात, त्या कावड सारखे असतात, त्या कावडमध्ये त्यांना घेऊन आले. तिथून ज्या ठिकाणी दर्शन होत होतं किंवा तुलसी महाराणी सगळ्यात जास्त अशी तुलसी भरगच्च वाढलेल्या होत्या, आणि तिथं त्यांना घेऊन गेले. आता जगन्नाथदास बाबाजी, त्यांचं वय 120. त्यांना पापण्या सुद्धा अशा वर करता येत नव्हत्या. आपोआप कुणीतरी त्यांच्या पापण्या अशा वर धरायला लागायच्या, तर जर कोणी आलं तर भेटण्यासाठी. असे पूर्ण वाकून गेलेले होते. आपण इथं पाहू शकतो किती त्यांचं वय होतं जगन्नाथदास बाबाजींचं. पूर्ण असे वाकलेले होते. त्यांचा अनेक फोटो आहेत दुसऱ्या परंपरेमध्ये, असे अगदी वाकलेले आहेत पूर्णपणे. तर अशा परिस्थितीत त्यांना आणल्यानंतर त्यांना तिथं जेव्हा ठेवलं, खाली ती कावड ठेवली, 10-20 फूट उंच उड्या मारून कीर्तन करू लागले, हे गौरांग हे गौरांग. आणि तेव्हा त्यांना कळालं की आता अधिकृत आहे. आज ज्या ठिकाणी योगपीठ नामक चैतन्य महाप्रभूंचं जे जन्मस्थान आहे ते भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्याला शोधून दिलं. ही त्यांची दुसरी देण आहे आपल्यासाठी. तिसरं, त्यांनी जे प्रचाराचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, इनोव्हेटिव्ह प्रिचिंग त्यांनी स्टार्ट केली. त्याच्यामध्ये जे नामट आपण चालवतो ते नामट त्यांनीच चालू केलेलं आहे भक्तिविनोद ठाकूरांनी, पूर्ण बंगाल आणि ओरिसामध्ये. तर त्याचबरोबर त्यांनी 3 भविष्यवाणी सुद्धा केलेल्या होत्या. 3 भविष्यवाणी कोणत्या आहेत? तर सगळ्यात पहिली भविष्यवाणी, लवकर असा दिवस येईल आणि जो व्यक्ती संपूर्ण जगामध्ये जाऊन जो चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षा ज्या आहेत, शिकवण, त्याचा प्रचार करेल. कोण आहेत ते? श्रील प्रभुपाद. त्यांनी भविष्यवाणी केली, लवकरच असा एक व्यक्ती प्रकट होईल आणि चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा प्रचार संपूर्ण जगभरात करेल. दुसरी भविष्यवाणी, असा दिवस लवकरच येईल ज्या दिवशी संकीर्तन आंदोलनामध्ये सगळे लोक प्रेमाने आदान प्रदान करतील, आनंदानं नृत्य करतील. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तेथील लोक येऊन करताल आणि मृदंग घेऊन हरिनाम संकीर्तन करतील. झाली भविष्यवाणी सत्य? मी तर बघितले, प्रत्यक्ष बघितले. आपण तर यूट्यूब किंवा सोशल मीडियावर, मी तर प्रत्यक्ष बघितले. फ्रान्स, रशिया, मॉरिशियस, इंग्लंड, युरोप, अमेरिका, प्रत्येक जण करताल मृदंग घेऊन रस्त्यावरती न लाजता कीर्तन करतो. लंडनमध्ये सोहो स्ट्रीटमध्ये राधा लंडनेश्वर मंदिर आहे. सोहो स्ट्रीट इज वन ऑफ द बिझिएस्ट स्ट्रीट इन द वर्ल्ड. सगळ्या जगातली सगळ्यात बिझिएस्ट आहे ती सोहो स्ट्रीट. आणि सोहो स्ट्रीटमध्येच इतकंच मंदिर आहे, छोटंसं, एक 50 पण भक्त बसतील की नाही एवढंच, जितकी दरी टाकली तेवढं. आणि तिथं प्रभुपादांनी राधा लंडनेश्वरांची स्थापना केलेली आहे. आणि वरती टेम्पल हॉल, त्याच्या खाली बीबीटी आणि शॉप, त्याच्या बाजूला छोटंसं गोविंदा, त्याच्यावरतीच आश्रम. तेवढंच आहे ते. 500 स्क्वेअर फूट पण आहे की नाही माहीत नाही, अगदी छोटं आहे. 400 ते 500 स्क्वेअर फूटच्या कमीच असेल, तेवढ्यातच सगळं आहे. तर तिथं दर शनिवारी प्रसिद्ध आहे सॅटर्डे संकीर्तन किंवा सॅटर्डे हरिनाम. इतका बिझिएस्ट एरियामध्ये हरिनाम संकीर्तन होतं. आणि तेवढीच मोठी मग रथयात्रा सुद्धा, लंडनची रथयात्रा किंवा मग न्यूयॉर्कची रथयात्रा. न्यूयॉर्कची रथयात्रा झाली आता 8 जूनला रथयात्रा. 3 मोठे रथ आणि जवळजवळ 20,000 भक्त. न्यूयॉर्क रथयात्रा सगळ्यात फेमस आहे अमेरिकेची,
कारण का प्रभुपादांनी प्रारंभ केलेले आणि तेच डीटी जे प्रभुपादांनी बनवायला सांगितलेले होते श्याम सुंदर प्रभूंना. तर 20,000 भक्त कशाला म्हणतात. आणि त्याच्यासाठी असं फ्री नाही, आपल्याकडे तर फक्त परवानगी फ्री भेटते. मी ते चौकशी केली, 45,000 $60,000 परमिशनसाठी द्यावे लागतात. $60,000 60,000 × 86 जेवढे होतील तेवढे फक्त परमिशनसाठी. कारण का त्या दिवशी त्यांना तो रोड ब्लॉक करून तुम्हाला सिक्युरिटी द्यावी लागते. म्हणून पाश्चिमात्य देशात काही फ्री नाही आहे. नथिंग इज फ्री. आपल्याला सगळे तो फ्री भेटले म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही आहे. 45,000 ते $60,000 फक्त रथयात्रेची परवानगी. अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम. सकाळी मोठमोठे 3 रथ तिथून निघतात. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा. ती भविष्यवाणी त्यांनी केलेली होती. तिसरी भविष्यवाणी, असा एक दिवस येईल ज्या दिवशी सगळे गोरे लोक ते येतील कुठं, श्रीधाम मायापूरला. आणि इथं लोकल जे भक्त आहेत, बंगाली भक्त, त्यांच्या हातात हात धरून कीर्तन करतील, जय सचिनंदन गौर हरी, जय सचिनंदन गौर हरी. झाली भविष्यवाणी सत्य. सगळे अमेरिकन, युरोपियन आले बंगाली भक्तांच्या हातात हात धरून कीर्तन मेल्याच्या वेळी आपण पाहू शकतो. गौर पौर्णिमेच्या वेळी. आत्ताचा जो गौर पौर्णिमा फेस्टिवल होतो, आत्ताच्या फेस्टिवलमध्ये 168 देशातून आलेले भक्त एकत्रित होतात मायापूरला. 168 कंट्रीज. 168 किती मोठे देश झाले. तेवढ्या देशातील भक्त येऊन मायापूरमध्ये कीर्तन करतात. तर पुढच्या वर्षी 2025 मध्ये जेव्हा टेम्पल ओपनिंग होईल तर 1 वर्ष उत्सव चालणार आहे. 1 वर्ष. आणि प्राण प्रतिष्ठा महोत्सव चालणार आहे 30 दिवस. 1 महिना उत्सव. कारण इतक्या देशामध्ये भक्तिविनोद ठाकूर श्रील प्रभुपादांच्या कृपेनं संपूर्ण जगभर जो प्रचार झालेला आहे, ते सगळेच भक्त जर एका दिवशी आले तर काय होईल. मग त्यामुळे पासपोर्ट बेसिसवर फेस्टिवल होणार आहे प्राण प्रतिष्ठेचा. 1 दिवस किंवा 2 दिवस फक्त अमेरिकन पासपोर्ट्स एंट्री. फक्त अमेरिकन पासपोर्ट ज्यांच्याजवळ आहे त्यांना मायापूरला एंट्री. 1-2 दिवस रशियन पासपोर्ट्स. रशियामध्ये सगळ्यात वेगानं वाढणारा जो धर्म आहे तो हरे कृष्ण रिलिजन आहे. फास्टेस्ट ग्रोईंग रिलिजन इन रशिया तो कोणता आहे, हरे कृष्ण. तर 1-2 दिवस त्यांच्यासाठी. 2 दिवस बांगलादेश पासपोर्ट्स. बांगलादेशमध्ये आता रथयात्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी रथयात्रा होते ढाकामध्ये. आणि ढाकामध्ये 40,000 भक्त असतात तिथे. 40,000. त्याच्यामध्ये करताल असतात 500, मृदंग 500. करताल तर 500, मृदंग 500 आपण विचार सुद्धा करू शकत नाही. श्री श्री राधा दामोदर की. 1000 करताल, 500 मृदंग. किती असा म्हणजे आवाज येत असेल. संपूर्ण ब्रह्मांडाला भेदून वैकुंठापर्यंत पोहोचणारा आवाज. तर तो भारतीय तर मग सांगायलाच नको. इंडियन पासपोर्ट जे आहेत किंवा इंडियन रेसिडेन्स आहेत. त्यामुळे किती मोठी तयारी आणि किती मोठं जे स्वप्न गोपाल भट्ट जीव गोस्वामींना नित्यानंद प्रभू घेऊन गेलेले परिक्रमेसाठी. जीव गोस्वामींना. आणि त्यावेळी जीव गोस्वामींना दाखवण्यासाठी नित्यानंद प्रभूने हात दाखवलेला होता. म्हटलं या ठिकाणी एक अद्भुत मंदिर होईल. अद्भुत मंदिर होईलो जार चैतन्येर सेवा कोरिलो प्रकाश. तर असे या ठिकाणी एक अद्भुत मंदिर तयार होईल आणि त्या ठिकाणाहून संपूर्ण जगभर चैतन्य महाप्रभूंच्या सेवेचा प्रकाश पसरवला जाईल. संपूर्ण जगभर. तर ते आहे TOVP, द टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटोरियम. तर या भविष्यवाणी तिन्ही त्यांनी सत्य केल्या. 1914 रोजी त्यांचा आजचा हा तिरोभाव दिवस जो आहे, ज्या दिवशी गदाधर पंडितांचा तिरोभाव दिवस आहे. आणि त्या दिवशी जी गदाधर पंडित म्हणजे श्रीमती राधाराणी आहे, त्यांनी आपल्या गोद्रुम द्वीप जो आहे नवद्वीपमध्ये, त्यांच्या घरीच त्यांनी गौर गदाधर त्यांच्या सेवेत राहून स्वानंद सुखद कुंज या ठिकाणी आपल्या राधा माधवांच्या नित्य लीलेमध्ये त्यांनी प्रवेश केला. कधी
1914. एक काल्पनिक कथा आहे असं काहीच नाही. आत्ता हे सगळे आणि यांनी आपल्याला शुद्ध भक्ती आपल्याला शिकवली. तसंच जसं आपण ऐकलं की आजच्या दिवशी गदाधर पंडितांचा देखील आज तिरोभाव दिवस आहे. तर गदाधर पंडित कोण आहेत? गदाधर पंडित श्रीमती राधाराणी आहे. आणि राधाराणी जी सदैव कृष्ण लीलेमध्ये तर श्रीमती राधाराणी आहे, चैतन्य लीलेमध्ये राधाराणी श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य, दोघांचं स्वरूप तर आहेच, पण राधाराणी भगवंतांशिवाय राहू शकत नाही. आणि ती राधाराणी गदाधर पंडित म्हणून अवतरित झाले. तर गौड गणोदेश दीपिका नामक जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. गदाधर पंडित हे दुसरे तिसरे कोणी नसून कीर्तिदा आणि वृषभानू यांची पुत्री कोण आहे? श्रीमती राधाराणी. कीर्तिदा म्हणजे कीर्तीला प्रदान करणारी, यशोदा म्हणजे यश प्रदान करणारे, द म्हणजे देणारे, नारद नारायणाला देणारे. तसं नारद, यशोदा, कीर्तिदा कीर्तीला प्रदान करणारे. तर गदाधर पंडित जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्याच वयाचे किंवा चैतन्य महाप्रभूंच्या बरोबरीचेच होते आणि दोघंही लहानपणापासून खेळायचे देखील. आणि जेव्हा गदाधर पंडित आणि चैतन्य महाप्रभू दोघं एकत्र असायचे त्यावेळी शची माता अगदी बिंदास असायची, किंवा आता चैतन्य महाप्रभू एक चांगल्या व्यक्तीच्या अधीन आहेत किंवा ते रक्षित आहेत. ज्यावेळी एक दिवस वन डे while wandering along with the bank of Ganges, Gaursundar entered a forest grove and sat in meditative mood. Soon he became entrapted, remembering his Vrindavan pastimes. ज्यावेळी एकदा चैतन्य महाप्रभू एका जंगलात गेले गंगा नदीच्या काठावरती आणि त्यांनी प्रवेश केला. कोणत्या? राधाकृष्णांच्या लीलेंचं चिंतन करू लागले. त्यावेळी मुकुंद दत्त अगदी सुंदर पूर्व राग, जे वेगवेगळे राग आहेत, भैरवी, पूर्व असे वेगवेगळे राग जे आहेत त्या पूर्व रागामध्ये गायन करत होते. आणि त्यावेळी गदाधर पंडितांनी एक सुंदर वैजयंती माला तयार केली आणि चैतन्य महाप्रभूंच्या गळ्यात घातली. ही अशाच पद्धतीनं जसं श्रीमती राधाराणी वैजयंती माला तयार करून भगवंतांना अर्पण करायचे. ज्यावेळी त्यांना कळालं की चैतन्य महाप्रभू संन्यास घेणार आहेत, हे पाहण्या अगोदरच गदाधर पंडितांनी देखील विरक्ती स्वीकारली. आणि चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला राहणार हे कळताच तेही जगन्नाथपुरीला गेले आणि त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला. क्षेत्र संन्यास त्यांनी ठरवलं की मी जगन्नाथपुरी सोडून कुठेही जाणार नाही. जसे श्रील प्रभुपादांचे एक शिष्य झाले विभू चैतन्य प्रभू. विभू चैतन्य प्रभू प्रभुपादांचे एक शिष्य होते, बंगालीच होते. आणि एकदा श्रील प्रभुपादांना भेटण्यासाठी वृंदावनात आले. कृष्ण बलराम मंदिरात आले पहिल्यांदाच आणि प्रभुपादांना त्यांनी ₹1 दिला. आणि त्यावेळी ₹1 देणं म्हणजे सर्वस्व अर्पण करण्याप्रमाणे होतं. त्यांच्या जे काय होतं त्यांनी अर्पण केलं. आणि प्रभुपाद म्हटले कृष्ण बलरामची सेवा सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कृष्ण बलराम मंदिरचा जो कॅम्पस आहे कधीच सोडला नाही. शेवटच्या क्षणात जेव्हा ते बाहेर पडले त्यांची अंतिम यात्रा यमुनेच्या काठावर पानीगाव जिथं यमुनेचा काठ आहे तिथं त्यांचा अंतिम संस्कार. प्रभुपादांनी ज्या दिवशी सांगितले कृष्ण बलरामला सोडून जाऊ नका, कधीच ते कॅम्पस सुद्धा सोडला नाही. तिथंच कृष्ण बलरामांच्या सेवेसाठी दररोज ते राजभोग आणि विशेष करून स्वीट्स, बंगाली स्वीट्स कृष्ण बलराम आणि राधा श्याम सुंदरसाठी बनवायचे. तर त्याच पद्धतीनं गदाधर पंडितांनी सुद्धा क्षेत्र संन्यास घेतलेला होता आणि सदैव ते तोटा गोपीनाथांची सेवा करायचे. एक दिवस तोटा गोपीनाथ, तोटा म्हणजे वन, उद्यान, गार्डन मध्ये असणारे गोपीनाथ आजही आहेत. तर ते इतक्या प्रेमानं त्या गोपीनाथांची सेवा करायचे की दररोज भगवंतांना सेवा करणं, त्यांना माल्यार्पण करणं, फेटा बांधणं ते उभारून तर करायचे. पण जसं जसं वय वाढत गेलं
त्यांना ते फेटा वगैरे बांधणं कठीण झालं आणि त्यांची सेवा खंडित होऊ नये म्हणून गोपीनाथ काय केले, खाली बसले. उभारलेले गोपीनाथ खाली बसले, एक पाय मांडीवरती घेऊन एक पाय खाली सोडून, बस असं आपण बसतो ना खाली, एक पाय खाली आणि एक पाय मांडीवर ठेवून. तर त्या पद्धतीनं ते भगवंत बसले गोपीनाथ त्यांची सेवा स्वीकारण्यासाठी. आणि चैतन्य महाप्रभू हे आपली लीला संपवणार आहेत हे कळवताच त्यांनी समाधी स्वीकारली. त्यांना असहनीय होतं की चैतन्य महाप्रभू आमच्यामध्ये राहणार नाहीत. आणि चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा लीला संपवली त्या तोटा गोपीनाथमध्येच. चैतन्य महाप्रभू कीर्तन करत 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 मंदिरात गेले, दरवाजा बंद केला, कुणीच नव्हतं मंदिरामध्ये. आणि भगवंत चैतन्य महाप्रभू गर्भगृहात गेले, तिथं कीर्तन करत करत गेले. आणि जे तोटा गोपीनाथांची मांडी, जी फोल्ड केलेली मांडी आहे, त्या मांडीचं जे जॉईंट आहे तिथे एक सुवर्ण एक चिन्ह आहे, सुवर्ण चिन्ह आहे. ते चिन्ह म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी तोटा गोपीनाथांच्या शरीरमध्ये प्रवेश केला. आता स्वतः कृष्ण आहेत, तर कृष्णाची समाधी किंवा कृष्णाची अंतिम संस्कार कधी होत नाही. कृष्ण सूर्यासमान आहेत. सूर्य ज्यावेळी सूर्यास्त होतो, आपण म्हणत नाही सूर्य मेला, सूर्यास्त झाला, पण आपल्याला माहित आहे की उद्या तो उगवणार आहे, उदित होणार आहे. आणि आज इथं संध्याकाळी जर 8 वाजता सूर्यास्त झालेला असेल तर अमेरिकेमध्ये सूर्योदय झालेला आहे. तसंच भगवंतांच्या लीला एक ग्रहावरती एका ब्रह्मांडावरती संपवून सदैव त्या चालू असतात. त्यामुळे भगवंत कधी मरत नाहीत. आणि स्वतः चैतन्य महाप्रभू तर स्वतः कृष्ण आहेत. तर या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंच्या तिरोभावानंतर गदाधर पंडित त्यांनीही तोटा गोपीनाथांच्याच मध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यांनीही. आणि त्यांची दंत समाधी आहे वृंदावनामध्ये. दंत समाधी म्हणजे दाताची समाधी. जे आचार्य किंवा शुद्ध भक्त असतात त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी बनतात. एक त्यांचं संपूर्ण जे दिव्य शरीर आहे, फुल बॉडी समाधी, नंतर पुष्प समाधी, रक्षा समाधी, ग्रंथ समाधी आणि दंत समाधी. तसे वेगवेगळे जे त्यांचे वापरलेले किंवा शरीराशी संबंधित असलेल्या अवयवांपासून समाधी बनते. तर आजच्या दिवशी गदाधर पंडितांनी तोटा गोपीनाथांच्या लीलेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची दंत समाधी कुठे आहे, वृंदावन धामामध्ये. वंशी गोपाल मंदिर वृंदावनात आहे, त्या वंशी गोपाल मंदिरामध्येच त्यांची दंत समाधी देखील आहे. तर आपलं सौभाग्य आहे की आपण अशा आचार्यांच्या आविर्भाव आणि तिरोभावा दिवशी श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला माहित तरी आहे की आहे. कोणाला माहित आहे जगामध्ये आज किती महत्वाचा दिवस आहे. पण कृष्ण भावना भावित किंवा कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये जे भक्त आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे भक्तिविनोद ठाकूरांचा तिरोभाव. कारण आचार्य जेव्हा अवतरित होतात तेव्हा कळत नाही की कोण आहे. जेव्हा ते जातात ते शिकवण देऊन जातात. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. जन्मता कोणी शुद्ध भक्त आहे की कोणी डाकू हे कळत नाही, पण त्यांचं कार्य, त्यांचे जीवन ते अशा पद्धतीनं यापन करतात. त्या यापन केल्यानंतर कळते की ते महान आचार्य आहेत. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की भजन करून साधन करून मरते जाणले आहे. कुणी किती भजन आणि किती साधना केलेली आहे हे मरते वेळीच कळतं. अंततोगत्वा. तर अंततोगत्वा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कृष्ण भक्तीचा आणि कृष्ण भावनामृत आंदोलनाचा प्रचार प्रसार जो केला भक्तिविनोद ठाकूरांनी, त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे की कृष्ण भावनामृत आंदोलन चालू तर मी केलंय, पण त्यांचे प्रारंभ करता संस्थापक जर कोणी असतील या गौडीय संप्रदायाचा किंवा हा प्रचार जो प्रारंभ झाला ते भक्तिविनोद ठाकूर आहेत. आणि म्हणून ते 7वे गोस्वामी देखील आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभु